नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्याकरण विभाग अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्याकरण विभागामध्ये आज आपण सामान्य रूप पाहत आहोत. या सामान्य रूपाला तुमच्या इंग्रजीमध्ये ऑर्डिनरी फॉर्म असं म्हटलं जातं. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण विभक्ती प्रत्यय पाहिले. सुरुवातीला मी त्याची उजळणी करते आणि मग आपण पुढे जाऊया. मुलांनो, वाक्यामध्ये जे शब्द येतात ते त्याच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे वापरले जात नाहीत, तर त्याच्या स्वरूपामध्ये बदल केला जातो. हा बदल म्हणजेच विकार आहे, बरोबर? तर या बदलाला किंवा विकारालाच आपण विभक्ती असं म्हणतो, बरोबर? तर विभक्तीचं रूप तयार करताना जी अक्षरं जोडली जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. जसं सकाळी मी चहा घेतला. आता मी त्या वाक्यातला सकाळी हा शब्द घेते. आता सकाळी या शब्दातला मूळ शब्द काय? सकाळ. आणि या सकाळ या शब्दाला मी ई हा प्रत्यय लावला आणि सकाळी हा शब्द मी तयार केला, बरोबर? तर ही विभक्ती आणि त्याचे प्रत्यय आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते. आता आपण त्याच्या पुढचा टप्पा अभ्यासणार आहोत आणि ते म्हणजे सामान्य रूप. मुलांनो, विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. आता ते काय आहे की आपण उदाहरणामधून पाहत आहोत. आता पहिलं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण आहे झाडाला फुले आली आणि दुसरं उदाहरण आहे झाडावर पक्षी बसला. आता यातला मूळ शब्द काय आहे? झाड, बरोबर? मग पहिलं वाक्य आहे झाडाला फुले आली. मग झाड या शब्दाला मी ला हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे. तर दुसरं वाक्य आहे झाडावर पक्षी बसला. मग झाड या शब्दाला मी वर हा काय लावलेला आहे? शब्दयोगी अव्यय लावलेला आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात, बरोबर? आता पुढचं वाक्य बघूया. आपण सुरुवातीला काही वाक्यच बघूया, मग त्या वाक्यानुसार आपण पुढे पुढे जात जाऊया. दुसरं वाक्य आहे मिताली शाळेत गेली किंवा शाळेजवळ माझे घर आहे. आता अधोरेखित केलेला शब्द शाळेत आणि शाळेजवळ आहे. तर यातला मूळ शब्द काय आहे? तर शाळा. मग शाळा या शब्दाला पहिल्या वाक्यामध्ये मिताली शाळा गेली असं मी जर म्हटलं तर ते असंबंध वाक्य होईल. पण मी शाळा या शब्दावर विकार केला किंवा थोडासा बदल केला आणि त्याला त लावला तर शाळात नाही होत, शाळेत, बरोबर? मग त हा काय झाला? विभक्ती प्रत्यय झाला. तर दुसऱ्या वाक्यामध्ये शाळेजवळ माझे घर आहे. मग शाळा जवळ हा वापरता येत नाही, तर मी शाळेजवळ हा शब्द वापरलाय. म्हणजे मूळ शब्द काय होता? शाळा. ह्या शाळा शब्दावर मी काय केला? विकार केलेला आहे, बदल केलेला आहे आणि म्हणून शाळेजवळ हा शब्द मी इथे वापरू शकते. मग जवळ हा काय झाला? शब्दयोगी अव्यय आहे, त्याने मी जोडला गेला आहे. पुढचं वाक्य बघूया. तिसरं वाक्य आहे कावळ्याचा रंग काळा आहे आणि कावळ्यासाठी पाणी ठेव. ह्या दोनही वाक्यातला मूळ शब्द काय? कावळा. तर या कावळा या शब्दाला पहिल्या वाक्यामध्ये चा हा विभक्ती प्रत्यय लावलाय. तर दुसऱ्या वाक्यामध्ये मी
कावळ्यासाठी, मग साठी हा शब्दयोगी अव्यय मी इथे जोडलेला आहे. कळतंय नाही असंही तुम्हाला. चौथं वाक्य आहे आई व आजी देवळात जातात आणि त्यात तसंच वाक्य आहे देवळापाशी विहीर आहे. आता मूळ शब्द काय आहे? देवळात आणि देवळापाशी ह्यांचा मूळ शब्द काय आहे? देऊळ. या देऊळ या शब्दावर आपण काय करतो तर बदल करतोय, म्हणजेच त्याच्यावर विकार करतोय. तर पहिलं वाक्यात मी देवळात हा शब्द वापरला. मूळ शब्द आहे देऊळ आणि त हा त्याला लावलेला प्रत्यय आहे, विभक्ती प्रत्यय. तर दुसऱ्या वाक्यामध्ये देवळापाशी हा शब्द घेतलेला आहे. तर देऊळ हा मूळ शब्द आहे आणि पाशी हा शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणारा अव्यय, शब्दयोगी अव्यय मी इथे वापरलेला आहे. बरोबर. मग दोन्ही मधला मूळ शब्द काय आहे? देऊळ. देऊळ हा कॉमन शब्द आहे. त्याच्यावर मी प्रक्रिया करते, मी बदल करते, मी त्याच्यावर विकार करते आणि मग मला हवा तसं मी त्या शब्दामध्ये मी त्याला वापरते. मुलांनो, आता विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय मूळ शब्दाला जोडल्यामुळे कोणते बदल झालेत ते आता आपण पाहूया. बघा, झाड, झाडाला, मग झाड, झाडावर, हे मी वेगवेगळे बदल त्या शब्दावर करते, मूळ शब्दावर. आता ते बदल कसे केले जातात ते तुम्हाला कळलं पाहिजे. शाळा, शाळेत, शाळेजवळ. कावळा, कावळ्याचा आणि कावळ्यासाठी. देऊळ, देवळात आणि देवळापाशी. तर विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये जोडताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्यालाच सामान्य रूप असं म्हणतात. साधारण तुम्हाला आयडिया आली असेल. पुढे हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला ते समजत जाईल. आता बघा, मूळ शब्द आहे झाड. मला वाक्यामध्ये वापरताना त्या मूळ शब्दामध्ये बदल केला पाहिजे आणि हा बदल म्हणजेच सामान्य रूप आहे. जसं मी असं म्हणेन, काही वेळा मूळ शब्द ना तसेच्या तसेच वापरता येतात, पण बऱ्याचदा ते तसेच्या तसे त्या वाक्यामध्ये बसत नाही आणि म्हणून मला त्या किंवा आपल्याला त्या मूळ शब्दामध्ये बदल घडवून आणावे लागतात, तरच त्याचा अर्थ समोरच्याला कळत असतो. आता एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते. इथे पहिला मूळ शब्द मी झाड घेतलेला आहे. जर मी असं म्हटलं ते बघ समोर झाड आहे, तर झाड हा शब्द मी तसाच वापरला आहे. पण मला सांगायचंय झाड आंबे आहेत, तर ते असंबंध होतं. म्हणून मी काय करते की झाड या शब्दावर थोडासा बदल करते आणि तो बदल म्हणजेच सामान्य रूप आहे. जसं झाडावर आंबा आहे, झाडा. मूळ झाड या शब्दाला मी काय केलं, सामान्य रूप केलं झाडा आणि वर हा शब्दयोगी अव्यय जोडला. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दावर वेगवेगळे प्रयोग करून मग त्या शब्दांचा वापर वाक्यात करावा लागतो किंवा आपण करत असतो. मग तो नक्की काय ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं किंवा ओळखायचं आहे. आता बघा, मूळ शब्द शाळा मी इथे दिलेला आहे. तर ही माझी शाळा आहे असं आपण म्हणेन. मी दररोज शाळा जातो असं नाही म्हणतायत, तर मग शाळा या शब्दावर आपण काय करतो, बदल करतो. मग आपण काय म्हणतो, मी दररोज शाळेत जातो किंवा जाते. मग मूळ शब्द मूळ शब्द शाळा आहे आणि सामान्य रूप काय केलं, शाळे. बरोबर. तिसरा शब्द आहे कावळा. त्याचं सामान्य रूप आहे कावळ्या. कावळ्याने, कावळ्याला, कावळ्याला पाणी हवं होतं, कावळ्याने आपल्या चोचीमध्ये दगड उचलला. देऊळ, मी आज देवळात जाऊन आले. मग देवळा हे काय झालं,
सामान्य रूप झालं. बघा मुलांनो, विभक्ती प्रत्ययामुळे काही शब्दांची सामान्य रूपे होतच नाहीत, तर ते मूळ शब्द त्याच रूपात राहतात, म्हणजे तसेच्या तसे वापरले जातात. तर काही असे शब्द आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते. बघा, आई. आत्ता आपण जे बघितलं, झाड, झाडा, कावळा, कावळ्या, देऊळ, देवळा, असे बदल आपण शब्दामध्ये करत होतो, मूळ रूपामध्ये बदल करत होतो. पण हे जे पुढे मी काही शब्द सांगते, हे शब्द तसेच्या तसेच मूळ रूपामध्ये वापरले जातात. जसं आई, आईस, आईने, आईला, आईजवळ, आईचे. तर हा शब्द वापरताना त्यामध्ये बदल होत नाही, त्याला आपण जस्ट ॲड करत जातो. स, ने, ला, जवळ, चे, हे विभक्ती प्रत्यय आपण त्याला लावलेले आहेत. किंवा शब्दयोगी जवळ, शब्दयोगी अव्यय आपण त्याला लावलेला आहे. म्हणजे मूळ आई ह्या शब्दामध्ये काहीच बदल होत नाही. जसं नदी आहे, नदीस, नदीने, नदीला, नदीवर, नदीचे. नदी हा मूळ शब्द आहे, ह्याच्यात बदल होत नाही, तर त्याला आपण प्रत्यय लावतो किंवा शब्दयोगी अव्यय लावत असतो. आता नदीवर, वर हा शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. स, ने, ला, चे, हे काय झालं, प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहेत. आता तिसरा शब्द बघूया, गुरु. तर गुरु हा मूळ शब्द, हा सुद्धा तसाच्या तसाच वापरला जातो. जसं गुरुस, गुरुने, गुरुला, गुरुपर्यंत, गुरुचे, हे काही शब्द उदाहरणार्थ दिलेले आहेत. तर गुरुपर्यंत हे शब्दयोगी अव्यय, कारण शब्दाला शब्द जोडून आलेला आहे, पर्यंत हा शब्द. तर स, ने, ला, चे, हे काय आहेत, विभक्ती प्रत्यय आहेत. कळलं? म्हणजे असे काही शब्द जे असतात, ह्याच्या मूळ रूपामध्ये बदल हा होतच नाही. मुलांनो, नाव इट्स युअर टाइम. आता तुमची वेळ झालेली आहे उदाहरणं सोडवण्याची. चला तर मग. हे अशा प्रकारचं टेबल तुम्ही आत्ता तुमच्या नोटबुकमध्ये आखायचं आहे. शब्द, मूळ रूप आणि सामान्य रूप असे 3 कॉलम्स करायचे तुम्हाला. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, घराबाहेर, शाळेत, प्रत्येकाला आणि मोत्याचा. बरोबर? एक एक शब्द आता आपण सोडवत जात आहोत. मी शब्द दिलेला आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये केवळ असे शब्द दिले जातील, वाक्य दिली जातील, त्या वाक्यातला एखादा शब्द अधोरेखित किंवा अंडरलाईन करून दिला जाईल आणि त्याचं मूळ रूप आणि सामान्य रूप ओळखायला येईल. कसाही प्रश्न येऊ शकतो, आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न इथे पाहणार आहोत. आता हे जे आपण शिकलेलो आहोत, तर हे अप्लाय कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, आपण ते वापरतोच आहोत. पण ओळखायचं कसं, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले जातात. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. मला वाटतं तुमचा पहिला शब्द लिहून झाला असेल, घराबाहेर. घराबाहेर याचं मूळ रूप काय आणि सामान्य रूप काय आहे, तुम्हाला काय वाटतं? चला लिहा पटकन, मग आपण चेक करत जाऊया. मूळ शब्द आहे घर, आणि घराबाहेर हा शब्दयोगी अव्यय तिथे आपण घर या शब्दाला जोडलेला आहे. बरोबर? शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. मग मूळ शब्द जर घर असेल तर ह्याचं सामान्य रूप काय होईल? घरा. सामान्य रूप होणार आहे घरा. आणि बाहेर हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. तो जरी नाही लिहिला तरी चालणार आहे, आपल्याला फक्त सामान्य रूप घ्यायचंय. तर सामान्य रूप काय आहे? घरा. आता दुसरा शब्द बघूया, शाळेत. शाळेत या शब्दाचं मूळ रूप काय असेल? शाळा.
तर सामान्य रूप काय येईल? शाळे. मग प्रत्येकाला हा शब्द आहे. या प्रत्येकाला या शब्दाचं मूळ रूप काय येईल? प्रत्येक. आणि सामान्य रूप होईल. सामान्य रूप म्हणजे शब्द वापरला, वाक्यामध्ये जेव्हा आपण वापरला जातो तेव्हा तो कसा असेल, त्याला म्हणतात सामान्य रूप. प्रत्येका. समजतंय ना? आता अजून एक शब्द आहे मोत्याचा. याचं मूळ रूप काय आहे? मोती. आणि सामान्य रूप काय येईल? मोत्या. आता हे ब्रॅकेटमध्ये जे दिलेले आहेत कंसामध्ये ते नाही लिहिले तरी चालेल, तुम्हाला समजावं यासाठी मी हे ब्रॅकेटमध्ये घातलेले आहेत. झालं? चला जाऊया आपण पुढच्या स्लाइडवर. बघा अजून काही शब्द आहेत. आता हे परत आपण तशाच प्रकारे सोडवत जाऊया म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. पुढचा शब्द आहे पुस्तकांच्या. आता याचं मूळ रूप काय येईल? मूळ शब्द काय आहे? पुस्तक. आणि आपण शब्दाचा वाक्यात रूपांतर करतो किंवा त्या शब्दाला वाक्यामध्ये घालतो तेव्हा त्या पुस्तक या शब्दामध्ये आपण बदल करतो. तो काय बदल केलेला आहे आपण? पुस्तकां. चा हा प्रत्यय तो घ्यायचा नाही. पुस्तकां एवढंच त्याचं सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे आपण कशा प्रकारे तो शब्द वापरतो त्याच्यावर विकार करून. पुढचा शब्द आहे महिन्याने. यातला मूळ शब्द काय आहे? महिना. सामान्य रूप काय येईल? महिन्या. ब्रॅकेटमधलं नाही लिहिलं तरी चालणार आहे, ते तुमच्या माहितीसाठी मी लिहिलेलं आहे. आता पुढचा शब्द आहे कपाटापासून. मूळ शब्द काय आहे बरं? कपाट. आणि तो वापरणार कसा? सामान्य रूप कसं होतं त्याचं? कपाटा. आता पुढचा शब्द आहे तिजोरीच्या. त्याचा मूळ शब्द काय येईल? तिजोरी. आणि सामान्य रूप येईल तिजोरी. सेमच येणार. कळलं? झालं लिहून? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. अजून काही शब्द आहेत सरावासाठी. आता मी 2 मिनिटं थांबते. तुम्ही पटापट लिहून घ्या, मग आपण उत्तरं चेक करूया. प्रत्येकाने सोडवायची आहेत. प्रयत्न करा, जमतंय का? म्हणजे जमेलच. चला आता आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. शब्द आहे स्थलांतरासाठी. मूळ रूप येईल स्थलांतर आणि सामान्य रूप येईल स्थलांतरा. मग शब्द आहे केरळात. प्लेस आहे. मूळ शब्द येईल केरळ आणि सामान्य रूप आहे केरळा. आता पुढचा शब्द आहे कुलुपेही. याचा मूळ शब्द येईल कुलूप. कुलूप लिहिताना लूचा उकार दुसरा येतो. आता सामान्य रूप काय येणार? शब्दातूनच बघायचं. कुलुपे. शेवटचा आहे तो प्रत्यय असतो किंवा शब्दयोगी अव्यय असतो, तो लिहायचा नाही. आता शेवटचा शब्द आहे हिवाळ्याच्या. आता मूळ रूप काय येईल? मूळ शब्द काय आहे? हिवाळा. सामान्य रूप काय येईल? हिवाळ्या. ब्रॅकेट मधलं लिहायचं नाही. बरोबर आहे? चला जाऊया पुढे. अजून काही शब्द आहेत.
चला पुन्हा थांबते मी थोडा वेळ. तुम्ही पटकन हे 4 शब्द सोडून घ्या. नियमांनुसार, रंगशाळेला, त्याला आणि पाडव्यानंतर हे 4 शब्द आहेत. त्यांची मूळ रूप लिहा आणि सामान्य रूप लिहा. समोर शब्द दिलेले आहेत त्यातनंच शोधून काढता येतात. थोडंसं डोकं चालवलं पाहिजे. अतिशय सोपं आहे हे. झालं. चला उत्तर बघूया. नियमांनुसार याचा मूळ शब्द आहे नियम आणि सामान्य रूप येईल नियमा. मावर अनुस्वार येईल. नुसार लिहायचं नाहीये. नंतरचा शब्द आहे रंगशाळेला. मूळ शब्द असेल रंगशाळा आणि सामान्य रूप रंगशाळे. मग शब्द दिलाय त्याला. मूळ शब्द येणार तो आणि सामान्य रूप त्या आणि ला हा त्याचा प्रत्यय आहे. आता आहे पाडव्यानंतर. मग ह्यातला मूळ रूप काय असेल पाडवा आणि सामान्य रूप पाडव्या. झालं बरोबर. मला वाटतं तुमची उत्तरं बरोबर असतील. जाऊया पुढच्या स्लाइडवर. चला तर मग आता केवळ असेच प्रश्न विचारले जाणार नाहीत, तर अजून कसे असू शकतील प्रश्न, तर ते सारे इथे दिलेले आहेत. चला तर मग आपण ते प्रश्न पाहूया. पुढील शब्दातील विभक्ती प्रत्यय ओळखून लिहा. पटापट उतरवून काढायचं आहे. विभक्ती प्रत्यय म्हणजे शेवटचं अक्षर. बरोबर. चला पटापट ओळखा. 1-2 मिनिटं थांबते मी, मग आपण उत्तर शोधूया. पहिला शब्द आहे मराठीचा, दुसरा आहे वर्गात, तिसरं सरांनी, चौथं फुलांतून, पाचवं ज्योतीने, सहावं कावळ्यांची, सातवं झाडाला, आठवं बेडकांना आणि 9 शाळेत. असे हे 9 शब्द आहेत. त्यांचे फक्त विभक्ती प्रत्यय ओळखून लिहायचेत. तुम्ही शब्द लिहिले असतील तर त्या विभक्ती प्रत्ययाखाली अंडरलाईन करा की तो झाला तुमचा विभक्ती प्रत्यय. चला झालं. आपण आता उत्तर चेक करूया. मराठीचा विभक्ती प्रत्यय आहे चा. मूळ शब्द असेल मराठी. ओके. आपल्याला काय सांगितलंय विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. मग फक्त चा हा त्याचा विभक्ती प्रत्यय आहे. दुसरा शब्द आहे वर्गात. बरोबर. मग मूळ शब्द काय वर्ग. मग त्याला प्रत्यय काय लावलाय त. बरोबर. मग तिसरा शब्द आहे सरांनी. मूळ शब्द आहे सर. मग प्रत्यय काय लावलाय नी. आता चौथा शब्द आहे तो थोडासा ट्विस्ट आहे. बघा शब्द आहे फुलातून. विभक्ती प्रत्यय आठवत आहेत का तुम्हाला. आठवत आहेत. तून म्हणजे ऊन. पंचमी. पंचमीमध्ये ऊन हून प्रत्यय आहेत. माहिती आहे ना. त्या प्रत्ययासाठी टेबल मी दिलं होतं तुम्हाला. ते टेबल तुम्ही पाठ केलं असेल. मग काय येईल बघा मुलांनो. फुलातून म्हणजे ऊन प्रत्यय आहे. कळलं. हा तून जरी असेल तरी तून हा प्रत्यय नाहीये. तुम्ही कुठला प्रत्यय लिहायचा आहे ऊन. कळलं. आणि दोन्ही लिहिले तर अतिशय चांगलं. आता पाचवा शब्द आहे ज्योतीने. याचा विभक्ती प्रत्यय येईल ने.
मग 6वा आहे कावळ्याची, विभक्ती प्रत्यय असेल ची. मग 7वा आहे झाडाला, प्रत्यय आहे ला. मग 8वा आहे बेडकांना आणि मग प्रत्यय आहे ना. मग 9वा शब्द आहे शाळेत, याचा विभक्ती प्रत्यय काय येईल? त. एवढा सोपा प्रश्न येतो, म्हणजे हा असा सुद्धा विचारला जातो. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढील शब्दातील प्रत्यय व विभक्ती ओळखून लिहायचं आहे. आता प्रत्यय म्हणजे आपण आत्ता शोधलं, शेवटचं अक्षर ते ओळखायचंय. आणि त्याची विभक्ती काय, आपण टेबल मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं आणि तुम्हाला मी ते पाठ करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये प्रथमा विभक्ती, प्रत्यय, एकवचनी आणि अनेकवचनी असं संबोधनपर्यंत मी चार्ट दिला होता आणि तो चार्ट तुम्हाला बायहार्ट करायला सांगितले. याचं कारण त्याच्यावर प्रश्न येतात. बघा आता ते कसे प्रश्न असतील ते. पुढील शब्दातील प्रत्यय व विभक्ती ओळखून लिहा. पहिला शब्द दिलाय व्यक्तीला, बरोबर. मग याचा प्रत्यय काय असेल? ला. आता विभक्ती कशी आहे त्याची? चतुर्थी. बघा का चतुर्थी येते त्याचं कारण सांगते. ला हा प्रत्यय आहे. ला हा प्रत्यय कुठे आहे? द्वितीयमध्ये आहे. सला ते एकवचन, सलाना ते अनेकवचन. चतुर्थीमध्ये पण सला ते एकवचन आहे, सलाना ते अनेकवचन आहे. मग मी चतुर्थीच का दिली? दोघांचे तर द्वितीया आणि चतुर्थी दोघांचे प्रत्यय सेम आहेत. मग मी चतुर्थी का दिलं आणि द्वितीया का नाही दिलं? मुलांनो, द्वितीयामध्ये मी काय सांगितलंय? कर्म, क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असतं. मग क्रिया व्यक्तीवर घडली आहे का नाही घडली आहे? व्यक्तीला, बरोबर. मग ला म्हणजे द्याला द्यायचे. व्यक्तीला हा शब्द आपण कधी वापरतो? मी त्या व्यक्तीला किंवा मी त्या क्ष व्यक्तीला दिले, ला असं आलंय ना, म्हणून तो काय येणार? ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी. म्हणजेच काय तर ला आणि विभक्ती आहे चतुर्थी. आता दुसरं आहे लोकलचे. मग त्याचा प्रत्यय आहे चे. आता चे हे काय आहे बघा? षष्ठी आहे. का षष्ठी? चाचीचे चेचाची, एकवचन आणि अनेकवचन. षष्ठीचे विभक्ती प्रत्यय दिलेले आहेत. मग चे हे काय झालं? षष्ठी. आता पुढचा शब्द बघूया. अंगात. समजतंय ना तुम्हाला? याचा प्रत्यय काय आहे? त. मग त हे काय आहे बरं? विभक्ती कुठली आहे? त. नुसता त कसाच आहे? तुमच्याकडे चार्ट आहे, तुम्ही तो चार्ट ओपन करा, मग तुम्हाला कळेल. तय्या, तय्या हे प्रत्यय कसलेत? सप्तमीचे. मग एकवचन येईल की अनेकवचन येईल? सप्तमी आहे. मग सप्तमीमध्ये एकवचन असेल की अनेकवचन आहे? अनेक असेल तर अनेकवचन. अंगात, अंगांत नाहीये, अंगात, म्हणून ते एकवचन असेल. कळतंय? आता पुढचा शब्द आहे वडिलांनी. विभक्ती प्रत्यय काय आहे? नी. आणि विभक्ती कुठले आहे? नी. नी म्हणजे कुठे आहे बघा? तृतीया. नेएशी निही ईशी. मग नी हे कसला प्रत्यय? तृतीयेचा प्रत्यय आहे. समजतंय का? म्हणून ते टेबल, तो चार्ट पाठ करायचा आहे, गरजेचंच आहे. पुढचं आहे हाताने. प्रत्यय आहे ने. मग ने कशामध्ये येणार? विभक्ती काय आहे? तृतीया, बरोबर. तृतीयेचे प्रत्यय काय? नेएशी निहीशी. हां, म्हणून समजलं. चला जाऊया पुढे. आता असा प्रश्न विचारला जाईल की पुढील शब्दातील प्रत्यय व विभक्ती ओळखून लिहा. हा मागचाच प्रश्न होता, त्याचे काही पुढचे शब्द मी दिलेले आहेत. हां, तर आता हे तुम्ही सोडवा. मी 1-2 मिनिटं देते की सोडवत सोडवत जाऊया, म्हणजे बरं पडेल.
ठीक आहे, चला तर मग. लष्कराला प्रत्यय आहे ला आणि विभक्ती काय येईल? ला. सलाते सलानाते, बरोबर. द्वितीय आणि चतुर्थी दोघांचेही प्रत्यय आहेत सेम, सलाते सलानाते. मग चतुर्थी का आली? तर चतुर्थी म्हणजे दान, ज्याला द्यायचे त्याची. लष्कराला ला म्हणजे चतुर्थी आलेली आहे. पुढचं आहे काळाच्या, प्रत्यय आहे च्या आणि विभक्ती आहे चेच्याची. कुठले प्रत्यय आहेत? षष्ठी, आणि म्हणून विभक्ती आली षष्ठी. नेक्स्ट आहे मुंबईहून. बघा, हून म्हणजे प्रत्यय आहे हून. हून म्हणजेच काय? ऊन लिहायचंय ब्रॅकेटमध्ये, मगाशी दाखवलं ना तुम्हाला. आणि ऊन हा कसला प्रत्यय आहे? ऊनहून पंचमी, बरोबर. पुढचं आहे प्रवाहात. मग याचा प्रत्यय काय आहे? त, आणि विभक्ती कुठली येईल? तय्या तय्या सप्तमी. मग आहे फुलांनो, प्रत्यय आहे नो. नो हा कसला आहे? संबोधन. कळलं? समजतंय ना? पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांतील सामान्य रूपे ओळखून लिहा. सर्वांच्या, हाताने, कामात, गोष्टींची, प्रवाहाचे आणि परीक्षेला. तर ह्यातली सामान्य रूपं कुठली आहेत बघा बरं. चला ओळखूया आपण. सर्वांच्या, मग सामान्य रूप येईल सर्वा. च्या लिहायचं नाही, ते तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. आता हाताने, हाताने या शब्दातलं सामान्य रूप काय येईल? हाता. पुढचं आहे कामात, त्याचं सामान्य रूप काय येईल? कामा. मग आहे गोष्टींची, याचं सामान्य रूप येईल गोष्टिंग. प्रवाहाचे सामान्य रूप येईल प्रवाहा. मग आहे परीक्षेला, याचं सामान्य रूप येईल परीक्षे. कळलं आता सामान्य रूप कसं असतं ते? प्रत्यय लिहायचा नाहीये, जो ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तो फक्त तुमच्या माहितीसाठी मी दिलेला आहे, तो लिहायचा नाहीये. कळलं? चला आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. विहिरीला, आता एक एक सोडवतच जाऊया आपण. विहिरीला याचं काय येईल? विहिरी, सामान्य रूप शोधतोय. मग बहिणीस, याचं काय येईल? बहिणी. परीक्षांचा काय येईल सामान्य रूप? परीक्षा, अनुस्वार येईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे संगीतात, म्हणजे म्युझिकमध्ये काय येईल ह्याचं सामान्य रूप? संगीता. मग आहे जाण्याचा, याचं सामान्य रूप काय येईल? जाण्या. येण्याने या शब्दाचं सामान्य रूप असेल येण्या. वाऱ्याची, याचं सामान्य रूप असेल वाऱ्या. कळलं? जरा घाई होत असेल तुमची, पण वेळ संपत आली आहे त्यामुळे फटाफट थोडंसं घेते. समजलं तुम्हाला? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता बघा, पुढील तक्ता पूर्ण करा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. शब्द आहे तीरावरती, याचं मूळ रूप काय येईल? तीर, आणि सामान्य रूप असेल तीरा. वरती लिहू नकात. मग आहे घरामागे, मूळ शब्द आहे घर आणि सामान्य रूप आहे घरा. मग आहे टेबलाखाली, याचं मूळ रूप काय आहे? टेबल, आणि वापरलंय कसं? सामान्य रूप टेबला. कळलं? चला मला वाटतं हे सगळं तुम्हाला छानपणे समजलं असेल. पुन्हा एकदा घरी ह्याची रिव्हिजन करा, शांत डोक्याने वाचा, मग सगळं झटपट कळेल. ओके, थँक्यू.